हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज माझा सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे सगळं उशिरा होत आहे. मी सर्वात आधी चहा ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला तवा ठेवून घेते आहे. चहासोबत खायला मी चपात्या गरम करून घेणार आहे. त्यासाठी मी चपाती तव्यावर टाकलेली आहे आणि दोघं साईडने व्यवस्थित शेकून घेतलेली आहे. एक वेळा शेकून झाल्यानंतर त्यावर तेल टाकून घ्यायचे आहे. थोडंसं तेल टाकून शेकून घ्यायचे आहे. दुसऱ्या साईडने पण सेम तशीच पद्धत करायची आहे. मला चहा आणि चपाती खायला खूप आवडते, त्यामुळे मी त्या चपात्या गरम करून घेत आहे. ते माझ्या चपात्या झालेल्या आहेत. आता मी दूध टाकून घेणार आहे. दूध टाकल्यानंतर चहाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. चहाला उकळी येते तोपर्यंत मी दुसऱ्या साईडला बटाटे धुवून घेणार आहे. मला आज बटाट्यांची भाजी करायची आहे, त्यामुळे मी बटाटे व्यवस्थित धुवून कुकर लावून घेणार आहे. इथे माझा चहा पण उकळतोय. मी कुकरसुद्धा लावून घेतलेला आहे. इथे माझा चहा झालेला आहे. आम्ही मस्त आता चहा एन्जॉय करू. आज मम्मीने टाकलेलं पार्सल मी तुम्हाला दाखवणार आहे. हे 50 किलो गहू मम्मीने टाकले होते. त्यासोबतच या छोट्या मोठ्या गोष्टी, बारीक डाळी वगैरे, खिचडीचे पाकीट, मसाले, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी दिलेल्या आहेत. त्यानंतर मसाले दिलेत. बघा किती शॅम्पू दिलेले आहेत. त्यानंतर तुरीच्या शेंगा वगैरे असा बाजार दिलेला आहे, वांगी वगैरे. आणि ही पण बघा, ही पण डाळ दिलेली आहे. आईचा जीव कधी सुटत नाही लेकीपासनं. त्यानंतर मी गहू वगैरे भरून घेतलेले आहेत आणि मग हॉलची डीप क्लिनिंग करून घेतलेली आहे. गव्हांसाठी सगळं काढलेलंच होतं, म्हटलं त्यासोबतच डीप क्लिनिंग करून घ्यावी म्हणून मी करून घेतलेली आहे. नंतर इथे माझा हॉल व्यवस्थित असा स्वच्छ झालेला आहे. माझे गहू वगैरे भरून पण झालेले होते. त्यानंतर मी मम्मीने दिलेल्या तुरीच्या शेंगा उकडून घेणार आहे. त्या शेंगा उकडून खायला खूप छान लागतात. त्यातले दाणे खूप छान असे लागतात चवीला, आणि गावाकडचं म्हटल्यावर ते वेगळीच गोष्ट आहे. इथे मी त्या आधी स्वच्छ धुवून घेणार आहे. त्यानंतर पाणी टाकून त्यात मीठ पण घालायचे आहे. मी तुम्हाला मीठ टाकण्याचा व्हिडिओ एडिट करायचा विसरून गेले, त्यासाठी मीठ पण घालायचे आहे. मीठ टाकल्यानंतर टेस्ट अजून छान लागते. हे जेव्हा आपण गरम गरम काढतो ना, त्यात वासच एवढं छान येतो की खूपच सुंदर, मन असं प्रसन्न होऊन जातं.
त्यानंतर धीरजने इथं फ्रीजची डीप क्लिनिंग करायला घेतलेली आहे. आमच्या घरी फ्रीज धीरजच साफ करतो. त्याने फ्रीजमधलं सगळं इथं काढून घेतलेले आहे. नंतर मला ते फ्रीजमधले काच मला धुवायला दिलेले आहेत. मी ते धुवून घेत आहे. तोपर्यंत तो तिकडे फ्रीज साफ करून घेत आहे. निरमा पावडरच्या पाण्याने व्यवस्थित असं तो फ्रीज साफ करून घेणार आहे. आणि मी पण हे व्यवस्थित असे धुवून घेणार आहे. घरी असल्यावर दिवस आणि वेळ कधी जातो हे कळतच नाही. पूर्ण दिवस हा कामांमध्येच जातो. काही ना काही घरी असल्यावर हे निघतच असते. धीरजने व्यवस्थित ते घासून घेतलेले आहे आणि नंतर कापडाने पुसून घेत आहे. त्याला माहिती पण नव्हतं की मी त्याचा व्हिडिओ बनवते म्हणून. मी गप्पच त्याचा व्हिडिओ केलेला आहे. आता मी साईडच्या डोअरची पण व्यवस्थित धुवून घेणार आहे. इथे माझे ते काच धुवून झालेले आहेत. त्यानंतर धीरज बघा साईडचं डोअर पण साफ करून घेत आहे. पूर्ण पृष्ठाने साफ केलेलं आहे. त्यानंतर मी त्याला हे सर्व पुसून देत आहे लावायला. परत व्यवस्थित पुसून असं कोरडे करून त्याला देत आहे. त्यानंतर मी इथे स्वयंपाकाची तयारी करून घेणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेले आहे. त्यात थोडे मोहरी घालायची आहे. त्यानंतर थोडे जिरे घालायचे आहे. मी इथे बटाट्यांची भाजी बनवून घेत आहे. जिरे घातल्यानंतर मी कांदा लसूण असं वाटण करून घेतलं होतं. ते वाटण मी त्यात घालून घेणार आहे. ते वाटण होतंय तोपर्यंत मी टोमॅटो मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे. माझं टोमॅटो पण वाटून झालेलं आहे. त्यानंतर मी आता यात मसाले टाकून घेणार आहे. सगळ्यात आधी 2 चमचे लाल मिर्च पावडर टाकणार आहे. नंतर थोडीशी हळद टाकायची आहे. आणि नंतर हा बोंडे मिक्स मसाला आहे. हा आम्ही गावाकडनं मागवतो. हा मी भाजीत टाकून घेणार आहे. याच्याने भाजीला टेस्ट खूप छान येते. मी हाच मसाला वापरते सर्व लाल भाज्यांमध्ये. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर थोडे पाणी घालून घ्यायचे आहे.
कांदा कच्चाच घेतला होता, म्हणून मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. मसाला होतो तोपर्यंत मी इथे बटाटे कापून घेणार आहे. माझे इथे बटाटे पण कट करून झालेले आहेत. नंतर मी मसाला बघून घेणार आहे, एक वेळा व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात आपण जी टोमॅटोची पेस्ट केलेली होती ती त्यात टाकून घ्यायची आहे. इथे मी पेस्ट टाकून घेत आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी त्या भांडं व्यवस्थित असं धुवून ते पाणी पण त्यात टाकून घेतलेले आहे. नंतर मसाला कमी गॅसवर होऊ द्यायचा आहे. इथे मी थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे. मसाला व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता कढईचा मसाला सुटलेला आहे. मसाला अजिबात कढईला चिटकत नाही आहे. असं मसाला कढईला चिटकत नसल्यावर समजून जायचं की आपला मसाला भाजला गेलेला आहे. त्यानंतर त्यात थोडं पाणी टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला भाजी पातळ ठेवायची असेल तर जास्त पाणी टाकायचे आहे, थोडी घट्ट ठेवायची असेल तर कमी टाकायचे आहे. मला थोडी घट्टच भाजी हवी म्हणून मी कमी पाणी टाकणार आहे. भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येत असताना बटाटे टाकून घ्यायचे आहेत. आपण जे कट केलेले बटाटे होते ते त्यात सोडायचे आहेत. नंतर छान असं मिक्स करून घ्यायचे आहे. भाजीला आता छान अशी उकळी आलेली आहे. भाजी छान शिजत आहे. मी साईडला कोथिंबीर कट करून घेतलेली आहे ती त्यात टाकून घेणार आहे. इथे माझी भाजी सुद्धा झालेली आहे. चपात्या आणि भात सुद्धा मी करून घेतलेला आहे, बनवून घेतलेला आहे. नंतर आम्ही गरम गरम जेवणाला बसणार आहोत. तुम्ही बघू शकता आमचं जेवणाचं ताट. त्यानंतर ह्या तुरीच्या शेंगा या खायला खूप सुंदर लागतात. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. Like, share and subscribe my channel. Thank you.